लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीमध्ये एनडीएला 400हून अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती। तसेच निवडणुकीची घोषणा होण्याआधीच त्यांनी दिल्लीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन अब की बार 400 पारचा नारा दिला होता। आता लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पूर्ण झालेत, उरले आहेत फक्त 3 टप्पे आणि याच पार्श्वभूमीवर 40 जागा जिंकण्याच्या मोहिमेला भाजप नेत्यांनी वेग दिलाय। पण 400 पार कशासाठी, बहुमत मिळवून भाजपला कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, या आकड्यामागील कारण काय आहेत, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने 2019 मध्ये देशातील 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 58 लोकसभेच्या जागांवर आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती। गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगड आणि दीव दमण या 9 राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली होती। काही राज्यांमध्ये मित्रपक्षांचं पाठबळ मिळालं होतं आणि या जागेवर 2019 ला भाजपने 303 असा विजय मिळवलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची त्यावेळी लाट होती। भाजपला 2014च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त जागा आणि मतांची टक्केवारी 2019 ला मिळाली होती। 2014 मध्ये मतांची टक्केवारी 31 होती, तर 2019 मध्ये ती वाढून 37% इतकी झाली आणि त्यामुळे 2024च्या म्हणजेच आत्ताच्या या लोकसभा निवडणुकीत भाजप थेट 400 पारच्या नाऱ्यावर जाऊन पोहोचलाय। पण त्याला कारण फक्त मागची टक्केवारीच नाहीये, तर इतर 4 प्रमुख कारणं असल्याचं बोललं जातं। 400 जागांची गरज का, यावर भाजप नेते वेगवेगळी कारणं देत आहेत आणि तीच कारणं आपण पाहूयात। पहिलं कारण समोर आलं ते म्हणजे काशी आणि मथुरेच्या भव्य मंदिरासाठी भाजपला 400 जागा हव्यात। काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्यासाठी लक्ष्मीनगर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं। यावेळी ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भाजप जेव्हा 400चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेत कृष्णाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर बांधलं जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचं भव्य मंदिर बांधलं जाईल। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। दुसरं कारण समोर आलं ते म्हणजे समान नागरी संहितेसाठी। यापूर्वी 19 मे रोजी हिमंत बिस्वा शर्मा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांच्या समर्थनार्थ बिहारच्या बेगुसराय येथे रॅली काढली होती। तेव्हा ते म्हणाले होते की संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थानी अत्याधुनिक मंदिर बांधण्यासाठी एनडीएला लोकसभेच्या 400हून अधिक जागा जिंकाव्या लागतील। तिसरं कारण पुढे आलं बाबरी मशिदीची पुनर्बांधणी होऊ नये यासाठी। 9 मे रोजी हिमंत बिस्वा शर्मा यांनी मलकानगिरी, ओडिशात एका सभेला संबोधित करताना म्हटलं होतं की भाजपला 400 जागांची मागणी करत, कारण काँग्रेस अयोध्येमध्ये राम मंदिराच्या जागी बाबरी मशिदीची पुनर्बांधणी करू शकते, पण बाबरी मशीद भारतामध्ये कधीही पुन्हा बांधली जाणार नाही याची मतदारांनी खात्री केली पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला पंतप्रधान मोदींना 400हून अधिक जागा देऊन त्यांना पुन्हा पंतप्रधान करावं लागेल। आता हिमंत बिस्वा शर्मा यांनी लोकसभेच्या 400 जागांसाठी केलेलं आवाहन ही काही नवीन गोष्ट नाहीये। याआधी मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी 400 जागांची गरज असल्याचं म्हटलं आहे। भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या 400 जागा काँग्रेसला अयोध्येतील राम मंदिरावर बाबरी लॉक लावण्यापासून रोखतील असं मोदींनी म्हटलं होतं। आणि चौथं कारण म्हणजे संविधान दुरुस्तीसाठी। एप्रिलमध्ये समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये भाजपचे मेरठचे उमेदवार अरुण गोविल संभाव्य घटना दुरुस्तीबद्दल बोलताना दिसलेले। सरकारला काही मोठे जर निर्णय करायचे असेल, सरकारला काही मोठं करायचं आहे म्हणून 400 पार ओलांडण्याचा नारा दिलाय का असं विचारलं असता यावर गोविल म्हणाले, मला असं वाटतं कारण मोदीजी असं काही बोलत नाहीत, त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे। जेव्हा आपल्या देशाची राज्यघटना बनवली गेली तेव्हा त्यामध्ये परिस्थितीनुसार हळूहळू बदल होत गेले। बदल करणं हे प्रगतीचं लक्षण आहे, त्यामध्ये वाईट असं काहीच नाही। तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे। संविधान कोणा एका व्यक्तीच्या इच्छेने बदलत नाही, एकमत असेल तेव्हाच ते बदलतं। असं काही घडलं तर ते केलं जाईल असंही त्यांनी म्हटलेलं।
आता याआधी भाजपचे विद्यमान खासदार आणि अयोध्येतील उमेदवार लल्लू सिंह यांनी मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की नवीन संविधान बनवण्यासाठी सरकारला संसदेत 2/3 बहुमताची आवश्यकता असेल. 272 खासदारांसह सरकार बनवता येऊ शकतं असं सांगताना लल्लू सिंह यांच्या कथित व्हायरल व्हिडिओतून हे समोर आलं होतं की संविधानात सुधारणा करण्यासाठी किंवा नवीन संविधान बनवण्यासाठी आम्हाला 2/3पेक्षा जास्त बहुमत हवं आहे. आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नागौर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्योती मिर्धा यांचा सोशल मीडियावरती एक कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या वादामध्ये सुद्धा सापडल्या होत्या. या व्हिडिओमध्ये त्या घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये भाजपला बहुमत मिळवून देण्याबाबत बोलत होत्या. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटकातील भाजपचे विद्यमान खासदार अनंत कुमार हेगडे म्हणाले होते की मतदारांनी घटना दुरुस्तीसाठी लोकसभेत भाजपला 2/3 बहुमत द्यावं. मात्र भाजपने हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं होतं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ही घटनेमध्ये बदल केला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी याबाबत आपली मतं मांडलेली आहेत. असं होणार नसल्याचं सुद्धा अनेकांनी म्हटलेलं आहे. असं सगळं असलं तरी या 400 पार विषयी भाजपचे नेते वेगवेगळी कारणं देत असल्याचं दिसून आलेलं आहे. पण हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप समोर अनेक आव्हानं देखील आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजप यापूर्वी जिंकला आहे त्या राज्यांतील जागा कायम ठेवण्यासोबतच नवीन जागा जिंकून आणणं हे भाजप समोर आव्हान असेल. त्यामुळे आपलं ग्राउंड शोधून त्याची मुळं त्यांना अधिक खोलवर रुजवावी लागणार आहेत. मित्र पक्ष सोबत असूनही भाजप हे टार्गेट कसं पूर्ण करणार याचं उत्तर 4 जूनला मिळेल. तुम्हाला भाजपच्या नेत्यांनी सांगितलेल्या या कारणांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.